श्री स्वामी समर्थ. आज पारायणाचा दुसरा दिवस आहे आणि तुमच्यासोबत थोडंसं रुटीन शेअर करावं म्हटलं तरी ते सकाळी धावपळ चालू होती. सकाळी कितीही मी लवकर उठले ना तरी मला माहिती नाही आहे का असं होतं की लवकर काम आवरतच नाही, कारण की माझ्या मागे लगेच राघव उठून जातो. त्यामुळे कसं होतं की प्रत्येक काम लेट होऊन जातं. पण असो, आणि आज तुमच्यासोबत ना एक अनुभव शेअर करायचा आहे मला. इथे सगळ्यात अगोदर चपात्या वगैरे करून घेत होते. स्वयंपाक जर झालेला असला ना माझा, तर निम्मं काम मला झाल्यासारखं वाटतं. मग बाकीचं काही नाही, मी बाकीचं ठेवून देऊन सेवा वगैरेही करू शकते. सर्वात पहिले तर स्वयंपाकच करून घेते मी. सकाळी उठलं की जे पारूचं काम वगैरे आवरून घेते. स्वयंपाक झाल्यानंतर लगेच तो जो पसारा आहे तो तसाच ठेवला मी आणि पहिले घर झाडायला घेतलं, कारण की देवपूजाही करायची होती मला. म्हटलं एकदा सकाळी तर मी जे पारूचं असतं ते तर झाडून काढतेच, पण परत एकदा मुलांनी बघा किती अस्वच्छता केली. म्हणजे कितीही आवरू मी, पण राघव ना एवढे घाण करतो घरामध्ये की 4 वेळा तरी तो झाडू मारावाच लागतो. आणि त्यानंतर ते सगळं झाडू वगैरे केलं आणि लगेच इथं माझ्या देवपूजेला वगैरे लागले. तर देवपूजेला सगळ्यात अगोदर जे फुलं वगैरे होती ती मी काढून घेतली. आणि आता सध्या माझं कसं होतं आहे ना, मला एवढा थकवा येतो आहे की माहिती नाही. आणि आता मी ठरवलं आहे की मी थोड्याशा सगळ्या ज्या सेवा आहे त्या थोड्या थोड्या कमी करणार आहे. म्हणजे लगेच कमी नाही करायच्या आहे, पण नित्यसेवा असो किंवा आता माझं पारायण आहे, तर पारायणामध्ये मी 3-3 किंवा 7-7 अध्याय असे वाचून घेणार आहेत, कारण की सध्या माझी खूप परेशानी होती आहे. आणि राघवची पण सध्या टॉडलर फेज चालू आहे, तर त्यालाही फक्त खेळायचं असतं. त्याचं म्हणणं असतं, मम्मा तू माझ्या मागेच फिर. तर त्यामुळे म्हटलं की आपण थोड्याशा सेवा कमी करूयात. सध्या राघवकडेही लक्ष देणं गरजेचं आहे, पण सेवा करणं सोडणार नाही आहे. कमी जरी झाल्या, प्रत्येक दिवसाच्या ज्या सेवा आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करेलच मी. आणि इथे लगेच सगळं देवांची देवपूजा करून आरती करायला घेतली. आरती करायला एक बाळ जरी माझं खेळत असलं ना तरी दुसऱ्या बाळाला हे असं माझं कॉपी करायचीच असते. तर त्यामुळे तिलाही आरती वगैरे करू देते मी, असं काही नाही म्हणत नाही. आणि महाराज सध्या माझी एवढी परीक्षा बघतायत तुम्हाला सांगते. आणि हे वस्त्र जे आहे ना, हे मी महाराजांना शिवलं होतं बरं, जे माझ्याकडे जुनी मूर्ती होती त्याला, पण ह्या मूर्तीलाही छान वाटतंय. तर सध्या महाराज एवढी परीक्षा घेत आहेत की मला इतका थकवा येतोय. राघवही जसं पारायण मी सुरू केलंय ना, तर तसं मला राघव एवढा परेशान करतोय की काय सांगू तुम्हाला. पण असो की होतंय थोडंफार तारेवरची कसरत, पण सेवा व्हायला जास्त महत्व आहे. तर इथे नैवेद्य वगैरे मी दाखवला. आणि महाराजांची जी परीक्षा असते, जो अनुभव असतो तो खरंच खूप वेगळा असतो. आणि माझ्याही बाबतीत तसं होतं आहे. आपण एखाद्या पारायणाला बसलो की महाराज अशी परीक्षा घेतात. तर इथे मी राघवला आता खेळायला दिलं. तो पुस्तक वगैरे खेळेल, त्या पुस्तकाला तो बघेल, त्याच्यावरचे चित्र वगैरे, तोपर्यंत मी वाचून घेईल. तर असंच माझे काहीतरी चालू आहे सध्या. आत्ताच माझं मी इथे जे आपलं स्वामीचरित्र सारामृत आहे ते वाचून झालंय. आता तुम्ही बघितलं की कसं तारेवरची कसरत करावी लागते, कारण की कसं होतं ना, सेवा करताना त्याला पाहणं खूप कठीण होऊन जातं. आताही त्यांनी ते भरपूर पसारा हे केलाय. पण माझं एक मत आहे की आपण आपल्याकडे आपण स्वामींकडे एखादी इच्छा व्यक्त केली, तर त्या गोष्टीसाठी आपण किती सेवा करतो, किती मरमर मरतो, किती म्हणजे किती प्रॉब्लेम येऊ, किती संकट येऊ, कितीही आपली परेशानी असो तरी आपण सेवा करतो. आणि मग जेव्हा आपल्या स्वामींनी चांगलं केलं तेव्हा आपण का सेवा सोडायची? हो, होईल थोडी परेशानी. आता माझ्याहून तुम्ही बघताय, माझी भरपूर परेशानी होते. तर घर, त्याला पाहून सेवा करणं. पण ज्या दिवशी मी सेवा केली नाहीये ना, त्या दिवशी भरपूर प्रॉब्लेम होऊन जातात. म्हणजे मला ना दिवसभर करमत नाही. एक असं वेगळंच एकदम निगेटिव्ह एनर्जी अशी मला फील होत राहते आणि त्या दिवसच माझा पूर्ण खराब जातो. त्यामुळे मी ठरवलंय की होईल थोडी परेशानी. जेव्हा मला बाळ नव्हतं तेव्हा तर मी रात्रंदिवस स्वामींच्या समोर बसलेली असायची. आणि आता जर महाराजांनी माझं चांगलं केलं तर का म्हणून मी त्यांची सेवा सोडू? हो, सेवेत कमी जास्त होतंय, की पहिले जास्त सेवा होत होती, आता थोडी कमी झालीये. पण सेवा चालू आहे ना, याला खूप महत्व आहे. मग ती थोडीफार कुलदैवतेची असो, स्वामींची असो, दत्तगुरूंची असो, थोडीफार का होईना सेवा होते. तर मला असं वाटतं त्याला जास्त मला महत्व वाटतंय. आता पाहूयात की महाराजांची काय इच्छा आहे, कसं ते आपलं सगळं करून घेतात माझ्याकडून. आता ते पाहून घेतील. पण सेवा होते ना, तर मला याचाच खूप आनंद आहे. तर आजचा माझा हा जो तिसरा दिवस आहे तोही छान प्रकारे पार पडला. आता इथून पुढेही जे सगळे दिवस आहे ते माझे छान जावो एवढीच आता महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. पाहूयात आता कसे जात आहेत काय. सगळी महाराजांचीच इच्छा करता करविता तेच आहे. आणि ज्यांना छोटी मुलं आहे ना माझ्यासारखी, तर त्यांना माझं दुःख समजू शकतं. म्हणजे मला असं झालं त्याची जी ही टॉडलर फेस आहे ना, तर असं झालंय ती कधी लवकर संपते एकदाची. कारण की तो
एवढा ऍक्टिव्ह झालेला आहे या स्थितीला. त्याला फक्त फिरायचं असतं. आराम तर थोडाफारच करतो, पण त्याला फक्त फिरायचं असतं, खेळायचं असतं आणि मला दिवसभर त्याच्या मागे पाळावं लागतं. जेवढा तो झोपेल तेवढाच शांत आहे. पण असू दे, आता त्याचंही खेळाचं वय आहे हे. तर तुम्ही बघितलंच तो कसा पसारा हे करतो आणि मला भरपूर कमेंट होतात, की ताई तू सेवा करत असताना तुझं बाळ काय करतं? तर माझं बाळ घरात असा पसारा करतो. तो पसारा करतोय म्हणून मला सेवा करायला मिळते. जर त्याने तो पसारा मी जर त्याला करू दिला नाही, तर मला तो एकही काम करू देणार नाही. फक्त त्यालाच घेऊन मग मला फिरावं लागेल. त्यामुळे मग मी त्याला तो पसारा करून देते. भलेही दिवसभरातून मला 4-5 वेळा तो आवरावा लागतो. पण काही हरकत नाही, तेवढं तर आपण करू शकतो एक आई म्हणून. तर आता माझं स्वामी चरित्र तर झालंय आणि मी तुम्हालाही सांगेल, हा ग्रंथ सोडू नका. याची होईल तेवढे पारायण करा. आता बाकी तर महाराजांचीच इच्छा. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.